गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर उल्हास लुकतुके बोलत आहे. मी व्यवसायाने मनोविकार तज्ज्ञ आहे, सायकॅट्रिस्ट आहे. गेली 55 वर्षे मी पुण्यामध्ये मनोविकार तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. जनसेवा फाउंडेशन या संस्थेशी माझा जवळीकीचा आणि मैत्रीचा संबंध आहे. त्यांनी मला इथे वृद्धांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल तसंच रोगांच्याबद्दलही माहिती देण्यासाठी तुम्ही भाषण द्या म्हणून बोलावलं. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे पहिलं. नंतर श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की मी जरी डॉक्टर असलो, मनोविकार तज्ज्ञ असं जरी असलो, तरी म्हाताऱ्यांचे वृद्ध लोकांचे मानसिक रोग याविषयी फारसं बोलण्यापेक्षा वृद्धत्वामध्ये मानसिक आरोग्य कसं असतं याबद्दल मी तुमच्याशी अधिक बोलणार आहे. त्या दिशेने आपण काम करूया. वृद्धत्वाची काही वैशिष्ट्ये आहेत. ती लक्षणं रोगाची लक्षणं आहेत असं नाही. ती त्या वयाची, त्या बुद्धीची, मेंदूची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की विसरणं. वृद्ध लवकर विसरतात, अधिक विसरतात. तेव्हा फॉरगेटिंग हे एक वृद्धत्वाचं वैशिष्ट्य आहे. पण त्यामध्ये वैद्यकीय अभ्यास जो झालेला आहे त्यात असं लक्षात आलं आहे की काही विसरणं हे नैसर्गिक आहे. त्याला एज रिलेटेड फॉरगेटिंग असं म्हणतात. वयाशी संबंधित विस्मृती असं म्हणतात. त्यामध्ये रोग काही नाही. आणि असं आपण अनेक वृद्धांच्या बाबत पाहतो की एखादा माणूस, अरे ते अमकं नाव ते अगदी माझ्या जिभेच्या तोंडावर आहे, पण ते नाव आठवत नाही. मग समोरचा माणूस म्हणतो देशपांडे, हां ते देशपांडे. हे जे आहे हे एज रिलेटेड फॉरगेटिंग आहे. त्याची सूचना QUE क्यू दिला की ते कळ, हां आता ते देशपांडे बरोबर, असा क्यू दिला की ती स्मृतीपूर्वक मार्गावर येते. याला एज रिलेटेड फॉरगेटिंग, वयानुसार येणारी स्मृतीमधली कमतरता अशी ती आहे. त्यामध्ये रोग नाही, ती नैसर्गिक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. रिसेंट मेमरी लॉस्ट, रिमोट मेमरी इंटॅक्ट हे वैशिष्ट्य आहे. ताबडतोब घडलेली घटना त्या माणसाच्या काही लक्षात नसते आणि जुनं मात्र अगदी मी मराठी चौथीत होतो तेव्हा वगैरे असं सगळं अगदी लक्षात असतं. त्यामुळे या लोकांशी बोलणं अवघड होतं, कारण ते पटकन त्यांच्या काळामध्ये जातात. का? त्यांचाही ना, त्या वृद्ध माणसाचाही नाईलाज असतो की ताबडतोबीने जे घडलं आहे ते त्याच्या लक्षात येत नाही असं नाही, ते त्याच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे तो जुनं त्याच्या जे लक्षात आहे त्याचा आधार घेतो संभाषण पुढे चालवायला. असं
एज रिलेटेड फॉरगेटिंग असल्यामुळे ती व्यक्ती, तो वृद्ध माणूस, ऐकणाऱ्याला मात्र असं वाटतं की हा भूतकाळामध्ये वावरत आहे. तो भूतकाळात वावरत आहे असं नसून आत्ता वर्तमान काळाच्या सूचना जर वेळच्या वेळी त्याला मिळाल्या तर तो बरोबर वर्तमान काळात सुद्धा वागू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवण्याजोगं आहे. एक रोगाबद्दल फार चौकशी केली जाते. आता हे सगळं युग हे माहिती, इन्फॉर्मेशनचं युग असल्यामुळे डिमेन्शिया हा शब्द लोकांना माहीत झाला आहे. आणि लोक विचारतात, ते डिमेन्शिया म्हणजे काय हो? त्या शब्दातच त्याचा अर्थ दिलेला आहे. मेंट म्हणजे मन, डिमेन्शिया मनाची कमतरता. डी म्हणजे नाही, मेन्शिया, डिमेन्शिया मनाचे काम कमी होते. याच्यामध्ये हा जो डिमेन्शिया नावाचा रोग आहे त्याच्यामध्ये स्मृतीवर परिणाम होतो, हे खरं आहे. त्यातही पुन्हा तेच आपला तोच नियम बरं का, ताबडतोबीच्या गोष्टी विसरतो, जुन्या गोष्टी लक्षात. त्यावर बोललोय, पुढे चला. की या कारणामुळे तो माणूस भूतकाळात वावरतो, त्याला वर्तमानात वावरणे अवघड होतं. आणि या डिमेन्शियाचं वैशिष्ट्य असं आहे, आणखीन तो गंभीर का होतो रोग, तर सामान्य व्यक्तिमत्वाचे जे 4 भाग आहेत, थॉट, इमोशन, बिहेवियर अँड ॲटिट्यूड. थॉट म्हणजे विचार, इमोशन म्हणजे भावना, वर्तन आणि वृत्ती. विचार, भावना, वर्तन आणि वृत्ती या 4वरती परिणाम झाल्यामुळे या 4 कमी पडायला लागतात. म्हणून त्या वृद्ध माणसाला वागणं लोकांच्यामध्ये कमी पडतं. किंवा तो या 4 अशा लाईनशीर एकाच प्रमाणात कमी झाल्या असं नाही आहे. कोणाला मेमरी लॉस असतो, कोणाच्या वृत्ती बिघडतात, कोणाला विचार करणंच जमत नाही. मग ती माणसं समाजामध्ये चमत्कारिक म्हणून ठरतात. आणि मग त्या माणसाशी वागायचं कसं असं इतरांना पेच पडतो. थोडक्यात काय होतं की तो माणूस कटावला जातो, बाजूला पडतो आणि त्याचं डिप्रेशन. त्यामुळे त्या माणसाला खिन्नता येते. म्हणून अनेक वृद्ध माणसं आपल्याला मनाने उदासीन झालेली, उदासीन शब्द हा साधा बोलीभाषेतला शब्द आहे. तुम्हाला मानसशास्त्रातला शब्द पाहिजे असेल डिप्रेशनसाठी तर तो आहे अवसाद. तर एज रिलेटेड फॉरगेटिंग, वयाबरोबर येणारी विस्मृती, त्याच्याबरोबर पलीकडे जे येतं ते एज रिलेटेड डिप्रेशन. वयोमानाबरोबर येणारी खिन्नता, वयोमानाबरोबर येणारा अवसाद. आणि मग काय होतं, अशा प्रकारे तो माणूस खिन्न होत गेल्यामुळे इतरांना त्याच्याशी वागणं अवघड होत जातं. अर्थात इतर लोक त्याच्यापासून जरा बाजूला राहतात, उर्फ तो माणूस कटावला जातो, एकटा पडतो. म्हणजे लोनलीनेस, वृद्धत्वाबरोबर येणारा एकटेपणा हा विचार करण्याजोगी, अभ्यास करण्याजोगी गोष्ट आहे. हा एकटेपणा काही अंशी खरा आहे. म्हणजे जवळचे नातेवाईक देवाघरी गेलेले असतात किंवा बाहेर देशी, की आता किती माझ्याच मित्रांच्यामध्ये कितीतरी जण आहेत, त्यांची सगळी मुलं परदेशात. किंवा वृद्ध माणूस आहे आणि पत्नी वारली, पत्नी आहे, पती वारला. अशा प्रकारे एकटेपणा हा खराही असू शकतो, पण कधीकधी तो त्या माणसाने स्वतःवर ओढवून घेतलेला असतो. इतरांशी वागणं जमत नाही म्हणून तो एकटा पडायला लागतो, किंवा त्याच्याशी वागणं अवघड होतं म्हणून इतर लोक त्याला कटवू लागतात. म्हणून येणारा अवसाद, खिन्नता, डिप्रेशन असं येतं.
आणि यामुळे काय होतं की नातं सांभाळता येत नाही. इनॅबिलिटी टू मेंटेन रिलेशन्स, इनॅबिलिटी टू मेंटेन रिलेशनशिप. त्याबरोबर आणखीन एक गोंधळ असा होतो की लॉजिक, तर्कसंगत विचार करणं अवघड होतं आणि म्हणून ही माणसं त्या त्या क्षणी जो विचार असेल तो बोलून दाखवतात. म्हणजे लोकांना मात्र तो माणूस चमत्कारिक किंवा सोप्या भाषेत एक स्क्रू दिलाय, जरा बिनसलंय बरं का त्याचं, असं होतं. या माणसाला, अशा व्यक्तीला आपण समजावून कसं घ्यावं आणि आपण त्याच्याशी वागावं कसं, हे एका बाजूनी, म्हणजे इतरांनी त्या व्यक्तीबद्दल काय करावं, हा पुढच्या दुसऱ्या भागामध्ये मी हे 2 मुद्दे मांडणार आहे की असं हे आहे वृद्धत्वाचं वैशिष्ट्य. पुढच्या भागात मी हे मांडणार आहे की त्या माणसाने स्वतः, त्या संबंधित व्यक्तीने काय काय सांभाळावं, काय काय मुद्दे सांभाळावेत, तसंच इतरांनी सुद्धा त्या माणसाशी वागताना काय काय मुद्दे सांभाळावेत, म्हणजे त्या माणसाचं आणि इतरांचं आणि त्याचं आणि इतरांचं नातं सुखकारक होईल. तर अशा प्रकारे ते नातं सुखकारक कसं होईल हे आपण भाग 2 मध्ये पाहू. आत्तापर्यंत जेवढं झालं तेवढं भाग 1 यासाठी पुरेसं आहे.